लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, ज्याला वर्बल लिंग्विस्टिक इंटेलिजन्स देखील म्हणतात, जो हॉवर्ड गार्डनरच्या मल्टिपल इंटेलिजन्स थिअरीमध्ये ओळखला गेलेल्या इंटेलिजन्सच्या प्रकारांपैकी एक आहे. या इंटेलिजन्समध्ये बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित भाषेबद्दल संवेदनशीलता, भाषा शिकण्याची क्षमता आणि विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाषेचा वापर करण्याची क्षमता समाविष्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे मानवी भाषा समजून घेण्याची, अर्थ लावण्याची आणि जनरेट करण्याची AI सिस्टीमची क्षमता. ही एक आश्चर्यकारकपणे अतिशय गुंतागुंतीची टास्क आहे, कारण मानवी भाषा समृद्ध, नुआन्स्ड आणि फुल ऑफ सर्टिलिटी आणि अस्पष्टपणे भरलेली आहे. AI अनेक तंत्रज्ञानांद्वारे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स प्राप्त करते, जसे की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग NLP, नॅचरल लँग्वेज जनरेशन NLG, मशीन ट्रान्सलेशन, स्पीच रेकग्निशन, टेक्स्ट टू स्पीच, चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट इत्यादी. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजेच NLP मशीनला मानवी भाषा बहुमोल मार्गाने समजून घेण्यास आणि त्याचा अर्थ लावण्यास अनुमती देते. याचा उपयोग टेक्स्ट डेटामधून अर्थ, भावना किंवा अगदी घटक काढण्यासाठी केला जातो. तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी सर्च इंजिन्सचा तुमच्या क्वेरी समजून घेण्यापासून ते स्मार्ट असिस्टंट जसे की अलेक्सा किंवा सिरी, तुमच्या व्हॉइस कमांड्सचा अर्थ लावणे आणि त्यांना प्रतिसाद देणे, या सर्व गोष्टींमागे ही टेक्नॉलॉजी आहे. तर NLP म्हणजे भाषा समजून घेणे, नॅचरल लँग्वेज जनरेशन किंवा NLG म्हणजे भाषा जनरेट करणे. अशा प्रकारे AI डेटामधून माणसासारखा मजकूर तयार करतो. उदाहरणार्थ, NLG तंत्रज्ञानाला सामर्थ्य देते जे डेटावरून न्यूज आर्टिकल्स लिहिते किंवा पर्सनलाइज रिपोर्ट तयार करते. मजकूर किंवा भाषण एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतरित करण्यासाठी मशीन ट्रान्सलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. गुगल ट्रान्सलेट सारख्या टूल्स मागची ही टेक्नॉलॉजी आहे. यात सोर्स भाषेची वाक्यरचना, व्याकरण आणि संदर्भ समजून घेणे आणि लक्षण भाषेतील अर्थाचे अचूक पुनरुत्पादन करणे समाविष्ट आहे. स्पीच रेकग्निशनमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचे लिखित मजकुरात रूपांतर करणे समाविष्ट आहे. हे ट्रान्स्क्रिप्शन सर्व्हिसेस, व्हॉइस असिस्टंट आणि यासारख्या बऱ्याच ॲप्लिकेशनमध्ये वापरले जाते. टेक्स्ट टू स्पीच टेक्नॉलॉजी लिखित मजकूर बोलल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये रूपांतरित करते. बऱ्याचदा नॅव्हिगेशन, डिजिटल बुक्स मोठ्याने वाचणे आणि दृष्टीहीन लोकांसाठी सहाय्यक टेक्नॉलॉजी वापरली जाते. चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट सारखी टूल्स, वरीलपैकी अनेक टेक्नॉलॉजी माणसाशी नॅचरल आणि एंगेजिंग वाटेल अशा प्रकारे संवाद साधण्यासाठी एकत्र करतात. ते प्रश्न समजून घेतात आणि प्रतिसाद देतात, रेकमेंडेशन देतात आणि टास्क्स देखील करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लिंग्विस्टिक इंटेलिजन्समध्ये लक्षणीय प्रगती झाली असली तरी त्याला अजूनही मर्यादा आहेत. ह्युमर, सरकॅझम, कल्चरल बारकावे किंवा संदर्भ समजून घेणे AI साठी आव्हानात्मक असू शकते. त्याचप्रमाणे AI मध्ये क्रिएटिव्हिटी आणि इमोशनल आकलनाचा अभाव आहे, जे माणूस नॅचरली भाषेत समाविष्ट करतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे मशीन्सला मानवी लँग्वेज समजावणे, अर्थ लावणे आणि जनरेट करणे. हे क्षेत्र विकसित होत आहे. AI सिस्टम्स त्यांच्या लँग्वेजेस क्षमतेत अधिकाधिक परिष्कृत होत आहेत, ज्यामुळे अधिक नॅचरल आणि अंतर्ज्ञानाने प्राप्त होणारे मानव मशीन परस्पर संवाद सक्षम होतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्ट असिस्टंटला प्रश्न विचाराल किंवा गुगल ट्रान्सलेटचा वापर कराल, तेव्हा तुम्ही AIच्या लिंग्विस्टिक इंटेलिजन्स कृतीत अनुभवत असाल.